असो वा नसो कायम दिव्यांग शेतकरी यांच्या प्रश्नासाठी लढणारे दबंग प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांची प्रतिमा हीच आमच्यासाठी जमेची बाजू असल्याने आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळत आहे। त्याचबरोबर आम्ही विजयी होऊ असा विश्वास प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार रवी राठी यांनी मूर्तिजापूर येथे आयोजित जाहीर सभेत व्यक्त केला। मूर्तिजापूर येथील स्टेशन विभाग स्थित असलेल्या बियाणी जीन येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांची प्रचार सभा जाहीर करण्यात आली होती। आमदार बच्चू कडू यांना घेऊन येणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये वेळेवरच काही तांत्रिक बिघाड आल्याने ते सभेस्थळी पोहोचू शकले नाही, परंतु बच्चू कडू यांनी भ्रमणध्वनीवरून सभेला संबोधित करताना प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार रवी राठी यांना मूर्तिजापूर मतदारसंघात सेवा करण्याची संधी देऊन येणाऱ्या 20 तारखेला रवी राठी यांना मतदान करून निवडून देण्याचे आवाहन केले। यावेळी उमेदवार रवी राठी यांनी विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्यावर चौफेर हल्ला चढवत राज ठाकरे यांच्या स्टाईलमध्ये लाव रे तो व्हिडिओ म्हणत आमदार हरीश पिंपळे यांच्या भाषणाची क्लिप जनसमुदायासमोर ठेवली। काय नेमकं तुम्ही याबद्दल सांगा? विकास तर नाही आहे, जे केलेला ते दाखवलेलं आहे। यांनी जे काम केलेले 15 वर्षात पूर्ण मूर्तिजापूर मतदारसंघाला बकास करून ठेवलेलं आहे। आता तरी लोक त्रस्त झालेले, आता लोकांनी म्हणजे चेंज करायचा विचार केलेला मनात आणि मला भरपूर प्रेम देऊन राहिले आणि आपल्याला मूर्तिजापूर मतदारसंघात युवकांसाठी काम करायचं आहे। युवकांना रोजगार, आमची संकल्पना आहे की 10,000 युवकांना रोजगार द्यायचा आहे। ते आम्ही संकल्पना घेऊन चाललेलो समोर। त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी काही मला एक सांगा, शेतकऱ्यांसाठी कोणतं आंदोलन केलं हरीश पिंपळे साहेबांनी? शेतकऱ्यांसाठी कोणते विषय उचलले तिथे जाऊन विधानसभेमध्ये? भरपूर शेतकऱ्यांचे रडणे होते, पण आम्ही इतके आंदोलन केले, इतके निवेदन दिले, त्याच्यावर एकही काम केलं नाही त्यांनी। असा आमदार आम्हाला नको, जो मतदारसंघात काम करत नाही, स्वतःचं घर भरते आणि त्यांनी स्वतः तोंडी कबूल केलेलं आहे की मी माझ्या कुटुंबासाठी भरपूर करून ठेवलेलं आहे। कॅल्क्युलेटर मोजता येत नाही, इतकी संपत्ती जमा करून ठेवली। आम्ही आल्यानंतर ते संपत्ती जाचणी करायला लावू की त्यांनी किती संपत्ती जमा केली आहे, त्याची चौकशी करायला लावू आणि जे काही खोटे धंदे केले असेल ते खोटे धंदे आम्ही बाहेर काढू। मला सांगा रवी, तुम्ही आता तुमच्या भाषणामध्ये बोललात की असे बरेच उमेदवार आहेत जे बरेच प्रकरणं बाहेर काढू शकतात, काय नेमकं असं एखादं उदाहरण दिलं? पुष्कळ लोकांना माहीत आहे की हॉटेलमध्ये काय चालते आणि फार्म हाऊसमध्ये काय चालते। आता असे गोष्टी पब्लिकासमोर समजा पब्लिकला माहीतच आहे, पुष्कळ लोकांना नाही माहीत आहे, तर भरपूर काढू आपण भविष्यात। पण हे चुकीची गोष्ट आहे, मतदारसंघात खराब करणं। 15 वर्ष झाले, मागील 15 वर्ष पहिले तुकाराम बिडकर साहेब आपले आमदार होते मूर्तिजापूर मतदारसंघात। त्यांनी इतका विकास केलेला की आपण आजही दाखवू शकतो, पण हे 15 वर्षात यांनी काय केलं कोणी दाखवू शकत नाही। आपले रोड बनते 3 महिने 6 मध्ये गड्डे पडतात, म्हणजे आपले कोटी रुपये वेस्ट जातात। मूर्तिजापूरची जनता 15-20 दिवसात पाणी येते, नल येते। आम्ही आलं तर 100% रोज नल आणून देऊ। काय सांगाल जे आपण काळा बाजार आता लोकांना माहीत आहे, जास्ती बोलता येत नाही आचारसंहितामुळे, पण जे काही खोटे धंदे चाललेले, जेव्हा खोटे धंदे केलेले आहेत त्यांचे काही ठेकेदार मित्र असेल किंवा ते असेल कोणी असेल तर ते आम्ही जरूर बाहेर काढून दाखवणार। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।